आणि यानंतर पुढे आपण पाहूयात न्यूज टॉप 9 सुरुवातीला राजकीय बातम्या। कोकणातील शिंदेंच्या सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक। नाशिकमधील बंडखोरी थांबली नाही तर कोकणात महेंद्र दळवींच्या मुलीने दाखल केलेला अर्ज कायम ठेवणार अशी सूत्रांची माहिती। राजू साबळेंना डावलून अनिकेत तटकरेंना उमेदवारी दिल्यानं राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगली। तर राजकारणातले शब्द हे पाळायचे असतात का? राजू साबळे यांच्याकडून खंत व्यक्त। तटकरेंनी अनेकांना शब्द दिला, घरी बसवलं, दळवींची ही टीका। अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईला बोलावलं। दुपारी बंडखोरीबाबत चर्चा होणार। शिवसेनेचे 6 आमदार आणि एका खासदारासोबत शिंदेंची बैठक। संभाजीनगर जालना विधान परिषदेच्या जागेसाठी अब्दुल सत्तार यांच्या मुलानं बंडखोरी करत अर्ज दाखल केला। अब्दुल सत्तारांनी बोलण्याआधी शिंदेंची परवानगी घेतली होती का विचारावं लागेल। आपल्या नेत्यांना विचारून बोलण्याचं समन्वय समितीच्या बैठकीत ठरलंय। अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची ही प्रतिक्रिया। नाशिकच्या नेत्यांच्या वागणुकीमुळे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये खळबळ। ठाकरेंसोबत चर्चा करूनही अनिल कदम आणि वसंत गीतेंनी उमेदवारी अर्ज भरलेला नाही। पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर, सूत्रांची माहिती। नाशिकमध्ये मतदारांचं संख्याबळ जुळत नव्हतं। पैशांच्या जोरावर विरोधकांना बहुमत या घोडेबाजारात उतरायचं नसल्यानं विधान परिषदेतून माघार। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत गीते यांचं हे स्पष्टीकरण। पुण्यात राष्ट्रवादीकडून विक्रम काकडेंना उमेदवारी दिल्यानं पक्षात नाराजी। संजय काकडे आणि अनिल भोसलेंबाबत अजितदादांचा वाद झालेला। याच कारणावरून राष्ट्रवादीमधील काही पदाधिकारी नाराज। राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर संजय काकडेंची सोशल मीडिया पोस्ट। अजित पवारांसोबत 1999 पासून मैत्रीचे संबंध। राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना आनंद वाटला, काकडेंची प्रतिक्रिया। पक्षप्रवेशानंतर राष्ट्रवादीकडून विक्रम काकडे यांना पुणे परिषदेची उमेदवारी। पुण्याचे एनसीपीचे उमेदवार असलेले विक्रम काकडे हे पार्थ पवार यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले। कोणताही वाद नाही, सर्वांची नाराजी दूर करू, विक्रम काकडेंची प्रतिक्रिया। तर काकडेंपाठोपाठ सुनील टिंगरेंकडून पार्थ पवारांची भेट।